नमस्कार महाराष्ट्र. मी शेतकरी पुत्र दशरथ नामदेव विभूते. आपण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भेंडी, दशरथ घास आणि शेवगा हे लागवड केली होती. आज शेवगा आपला एवढा झालेला आहे आणि याचा असं शेंडा कट करायचा आहे. हा असा शेंडा कट करून टाकायचा. हा शेंडा कट केल्यामुळे या ठिकाणी असे याचे फटवे फुटतात आणि हा डेरेदार होतो. असे आपण बरेच शेवगे या ठिकाणी पूर्ण आपण लागवड केलेली आहे. आता शेवगा आणि ही जी आपण पावसाळ्यामध्ये भेंडी लावली होती, या भेंडीपासून देखील आपण उत्पादन काढलेलं आहे. याला कसल्याही पद्धतीचं फवारणी किंवा काही रासायनिक खत फवारलेलं नाही किंवा काही खत टाकलेलं नाही. आपण नॅचरल पद्धतीने ही भेंडी आणलेली आहे आणि आपल्याला यातून 10-12 हजार रुपयाचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आता आपण काय करणार आहे, ही भेंडी काढून नाही टाकणार, फक्त याचा इथून शेंडा कट करणार आहे आणि याला लागलेली जी भेंडी आहे, बिया विकत आणणार नाही. आपण याच्याच बिया काढणार आहे. हे वाळलेलं आहे, याच्यातून बिया काढून याच ठिकाणी ते नंतर आपण लागवड करणार आहे. आत्ताच नाही, पण हे सर्व गवत काढून आपण या ठिकाणी विशेष म्हणजे याच्यातील काही मटेरियल वेस्टेज नाही आहे. या ठिकाणी गवत जरी झालं असलं तरी हे गवतसुद्धा आपल्या शेळ्या आवडीने खातात. यातील काही वेस्टेज जात नाही. हे पाहू शकता, अशा पद्धतीनं आपण गवत काढलेलं आहे आणि हे गवत आपण आपल्या शेळ्यांना खाऊ घालणार आहे आणि यातून शेळ्यांना देखील चांगलं प्रोटीन आणि चांगलं विटॅमिन मिळतं. त्यामुळे शेळ्या देखील तंदुरुस्त राहतात. म्हणजे एकंदरीत पाहता या शेतातील काहीही मटेरियल वेस्टेज जाणार नाही, सर्व फायद्याचं ठरणार आहे. या ठिकाणी आता आपला हा लावलेला आहे दशरथ घास. हा दशरथ घास असा मोठा झाला की या ठिकाणी याला अशा पद्धतीच्या शेंगा लागतात आणि या शेंगाचा बिया या शेंगाच्या बिया याच ठिकाणी पडणार आणि याच ठिकाणी आणखीन दशरथ घास आपल्याला जास्तीत जास्त खाद्य शेरडाचं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पाहू शकता, या अशा पद्धतीचा दशरथ घास आलेला आहे. हा दशरथ घास शेळ्यांना अतिशय प्रोटीनयुक्त आणि चांगल्या प्रकारचा हा चारा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.